माझ्या बायकोमुळे होतं. आमच्या सगळ्या ज्या वहिन्या घरी आहेत आणि काकू आहेत आणि मावशी आहेत त्यांच्यामुळे लहान असाल तुम्ही. लहान असाल माझ्यापेक्षा. वाटत नाही माझं नाव चंद्रशेखर साळुंके आहे. मी यांना आत्तापासून आहे बरेच वर्ष ओळखतो. यांना मला बघून अशा म्हणजे डोळ्याचं पाळलं काय ते लक्षात द्या. मी काय मोठा हे नाही आहे, मी तुमच्यासाठी एक रिक्षावालाच आहे. कारण ह्यांनी यांना सांगितलं की तुमची एक्सपिरियन्स हे करा, ते सांगा आम्हाला. त्यासाठी मी सांगणार आहे. आम्हालाही दुःख होतं, केव्हा होतं ते सांगतो. जेव्हा एखादा पॅसेंजर आमच्या रिक्षात उतरतो आणि मग तुम्ही 2 मिनिटात येतो, तो बिचारा इतकाच येतो आणि तो पैसे नंतर आमच्या लक्षात येतं किती पैसे आमचे उलटे. पण ते आम्ही कोणाला बोलू शकत नाही. डोळ्यात पाणी असतं कारण घरी पैसे द्यायचे आणि आताच्या घरी सांगायचं की भाड्याच्या घरात जातो आणि परिस्थिती फार बेकार आहे. सांगू पण शकत नाही. एक तुम्ही म्हणू शकत अशी परिस्थिती. मी आज 10 वर्ष पहिला मी कंपनीमध्ये चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये मी काम केलं. पण मला एक असं एक करायचं होतं, मी लोकांसाठी जनसेवा म्हणजे समाजसेवा या गोष्टीचं मी काहीतरी करू. लोकांसाठी आपण काहीतरी करू. आपली जशी फॅमिली तशी आज दुसऱ्याची फॅमिली आपल्या लक्षात बघतो. मी हा जो व्यवसाय करतो मी माझ्या घरच्यासाठी पण करतो, लोकांसाठी पण करतो. मला तर असं वाटतं की जर सुनिश्चित आपण लोकांना पोहोचू, कुठे कोणी काही अडचणीमध्ये असेल तर त्या गोष्टीला आपण काहीतरी त्यांच्या मदतीला पाहून येतो आणि आपण काहीतरी लोकांच्या मदतीला येतो. ही सॉंग ही सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. सगळ्यात आधी तर मी मराठीचे आवाज मी मराठीच्या विविध फील्डचे आवाज की नेहमीच त्याचे छान छान उपक्रम राबवतात की मालिकेची पब्लिसिटी हा मुद्दा असतो बरोबर. तर मला वाटतं आज तुम्ही या सगळ्याच्या पुढे जाऊन माणसांना एकत्र आणण्याचा हा जो प्रयत्न केलेला आहे तो खरंच कमाल आहे. तुमचं खूप कौतुक. सो झी मराठीसाठी एका जोरदार मला वाटतं मालिकेची गोष्ट माझं फ्लॅट चाललं सगळं दादानी सांगितलेलं आहे आणि पुष्कळचा जो प्रश्न आहे जेव्हा मला कळेल मला वाटतं या मालिकेची लक्ष्मी आणि श्रीनिवास ही जोडी आहे जी तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरात आहे. आज मला इथे समोर बघतोय सगळे श्रीनिवास दिसत आहेत आणि त्यांच्या घरात त्यांची लक्ष्मी आहे, त्यांना साथ देणारी सपोर्ट करणारी. आणि मला नेहमी वाटतं की मरणं खूप सोपं आहे, जगणं खूप कठीण आहे. कारण रोज जगायचं असतं आणि आपल्यासारखे जे मध्यमवर्गीय असतात ज्याच्यासाठी रोज आयुष्य एक लढा असतो आणि तो तुम्ही सगळे विजया लढताय. रिक्षा मला वाटतं मुंबईची लाईफलाईन आहे. माझं अर्धाधिक आयुष्य हे रिक्षात प्रवास करताना गेलं. आज एक स्त्री म्हणून मी सांगू शकते की मुंबई कितीही वाजता रात्री 2, 2:30, 3, 4 कुठल्याही रिक्षामध्ये बसताना कधीही भीती वाटत नाही. हे सगळं तुम्हा लोकांचं कौतुक आहे.
तुमच्यासाठी एकदा जोरदार. मला वाटतं मुंबईसारखी सेफ सिटी नाही आहे, कारण हा माझा अनुभव आहे की रिक्षामध्ये बसल्यानंतर साधारणतः 99% एखादा टक्का असतील चुकीची माणसं, पण 99% वेळा जेव्हा मी रिक्षात बसलेले आहे तेव्हा टेकून छान झोप काढून मी माझ्या घरी पोहोचलेले आहे. 1% लोकांची माझे वादही झालेले, भांडणही झालेले, त्याच्याबद्दल काही म्हणलं नाही. तर माझं म्हणजे मी स्त्री या गोष्टीला म्हणून सांगते की खूप सेफ रिक्षामध्ये बसल्यावर वाटतं. मुंबईतली रिक्षा चालक मुंबईत ज्या पद्धतीचे रस्ते आहेत तिथे ज्या पद्धतीने रिक्षा चालवावी लागते ते सगळं करून तुम्ही आम्हाला सेफ घरी पोहोचवता. जसं दादा म्हणाला की रस्त्याची परिस्थिती, वातावरणाची परिस्थिती, या सगळ्या रिक्षा मला वाटतं आमच्यासाठी खूप कम्फर्ट झोन. आज मुंबईची कुठलीही मोठी रिक्षा बसताना 4 वेळा विचार करत नाही. पटकन म्हणजे ओलामध्ये जेव्हा आम्ही बसतो, ओबरमध्ये बसतो, टॅक्सीमध्ये बसतो, तर बऱ्याच वेळा हल्ली ना स्कॅन पाठवतो आम्ही घरी की आम्ही कुठल्या गाडीतून चाललोय. पण मला नाही वाटत रिक्षामध्ये बसताना आम्हाला बायकांनी करावं लागतं. तर एकतर तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मला म्हणायला होतं तुमच्या मेहनतीला सलाम आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक लक्ष्मीचं कौतुक की जी तुमच्या बरोबर हाताला हात लावून संसार करते. आय एम शुअर की तुम्हालाही तुमच्या आयुष्यातल्या लक्ष्मीबद्दल तेवढंच कौतुक आणि तेवढंच आदर असेल. आणि मला वाटतं हे खूप कमाल आहे की आज कुठल्याही वयात तुम्ही आल्यानंतर सुद्धा, जसं ह्या मालिकेत आहे की वयाच्या अमुक एक टप्प्यावर येऊन सुद्धा रिक्षा ही अशी गोष्ट आहे की असं वाहन आहे की जे चालवून या घराचा उदरनिर्वाह होऊ शकतो. मला वाटतं आज आपल्याकडे पण समोर प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटातले बांधव आहेत तिथे. तुम्ही तुमचे अनुभव नक्की सांगा. मी लक्ष्मी म्हणून नाही, हर्षदा खानविलकर म्हणून सांगते की माझं अधिक आयुष्य रिक्षा प्रवास करण्यात गेलेलं आहे आणि मनापासून तुम्हा सगळ्यांचे आभार, खूप खूप आभार. त्यात आमचे गुलामबाई पण आहेत. त्यांचं कौतुक कशासाठी की ते 26 वर्ष माझी पर्सनल गाडी चालवतात. 99 साली ते माझ्याकडे माझी जेव्हा पहिली गाडी आली तेव्हा ते आले. पण मला वाटतं हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. तुमच्याकडे पण मला वाटतं कुणी ना कोणीतरी असेल की जे पार्ट टाइम काहीतरी वेगळं काम करतात, पार्ट टाइम रिक्षा चालवतात. तर गुलामबाईंनी पण त्यांच्या पद्धतीने हा विचार करून स्वतः एक रिक्षा घेतली. त्यात मी कधी त्यांना कुठलीही मदत केलेली नाही. त्यांनी स्वतः ती रिक्षा केली, स्वतः त्याचं लोन भरतात आणि आज जेव्हा माझं शूटिंग नसेल तर ते घरी बसून आराम करत नाही. शूटिंगला जास्त आराम करतात ते, दुपारी येऊन झोप करतात. पण जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा ते अख्खा दिवस रिक्षा चालवतात. तर मला वाटतं असेच अनेक बांधव आहेत, तुमच्यापैकी पण असतील. तर तुम्हाला सगळ्यांचं कौतुक. आणि गुलामबाई, मी तुम्हाला कसंही वागवलं तरी मला तुमचं कौतुक आहे. तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार आणि झी मराठीचे पण मनापासून आभार. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.